तर महत्त्वाचा असणारा एक भाग आहे, पितर लोकाला मात्र कधीही विसरू नका. आणि त्या पितरामध्ये सगळ्यात मुख्य असणारे 4 पितर आहेत. अग्निश्वात्त हे नाव तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाहीत. 4 पितर आहेत. आपण जे म्हणतो का नाही, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. 4 प्रकारचे पितर आहेत. अग्निश्वात्त पहिला पितर, बर्हिषद दुसरा पितर, सोमप तिसरा पितर आणि आजप चौथा पितर. पण या पितरामध्ये आपल्या लक्षामध्ये घ्या, आपले नेमके कोणते पितर आहेत. याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत. एक साग्निक आणि दुसरा असणारा आग्निक. साग्निकचा असणारा भाग असा होतो की साग्निक पितरांना अग्नीच्या स्वरूपामध्ये कुठलं जर काही अर्पण करायचं असेल तर अग्नीच्या स्वरूपामध्ये त्यांना काही आपण अर्पण करू शकतो. म्हणजे पिंडदान करत असताना अगोदर देवबाप्पा आपल्याला सांगतात, अगोदर काय करा, दिवा लावा. पिंडदान करण्याची जी विधी असते अगोदर सांगितलं जातं दिवा लावा, दिव्याचं दर्शन घ्या. दिवा विजेल म्हणून अगरबत्ती लावतात आणि दिवा अगरबत्ती लावून मग मंत्र म्हणून असताना पिंडदान करण्याकरता सुरुवात करतात पितराकरता. जर ब्राह्मण देवतेनं दिवा लावून जर पिंडदान करण्याकरता सुरुवात केली तर असं समजायचं ते साग्निक पितर आहेत. हे 2 पितर त्यांच्याकरताच हे पिंडदान आहे. आणि 2 पितर असे आहेत की त्यांना अग्नी चालत नाही, दिवा बंद करून त्यांना असणारा पिंडदान करावा लागतो. पण ते पितर आपले नाहीत. म्हणून आपल्याकरता इथं सांगितलेलं आहे, वंश परंपरा खंडित न होऊ देण्याकरता पितर लोकाचा असणारा भाग इथं सांगितलेला आहे. त्यांचं असणारं संरक्षण करायचं आणि त्यांची असणारी पूजा करायची. मग त्याच्याकरता सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा आपण पितर लोकाचं असणारं आमंत्रण देऊन त्यांची असणारी पूजा करतो. नंबर 2, आमच्या परिसरामध्ये त्याला महाळ महिना म्हणतात आणि तुमच्या परिसरामध्ये मला वाटतं पितरपाठ म्हणतात. त्या पितरपाठामध्ये त्यांची असणारी आराधना करण्याकरता सांगितले, त्यांच्याकरता नैवेद्य असणारा अर्पण करण्याकरता सांगितलेलं आहे. म्हणजे ही भूमिका खंडित न होऊ देण्याकरता पितर लोकाची असणारी आराधना करायची. आता पुढे वर्णन केलेलं आहे, जर आपल्याला काही पीडा होत असतील तर पिढेच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे यक्ष लोकाची असणारी आराधना करायची. आता यक्ष नेमकं कुणाला म्हणायचं याच्याबद्दल आणखी बोलतो. या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानं सृष्टी बनवत असताना 2 लोकाला सुरुवातीला जन्म दिला. नंबर 1, सृष्टीमध्ये उत्पन्न करत असताना अगोदर 1 जणाला निर्माण केलं, पुन्हा 1 जणाला निर्माण केलं, थोडासा असणारा भाग. आणि त्यांच्यामध्ये 2 गट पाडल्याच्या नंतर त्यांना बोलण्याकरता सुरुवात केली. या सृष्टीचं तुम्ही रक्षण करा असं पहिल्या गटाला सांगितलं. रक्षण करा म्हटल्याच्या नंतर त्या गटाला नाव प्राप्त झालं राक्षस. त्याचा भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि दुसरा एक असणारा भाग आहे, त्या दुसऱ्या गटाला सांगितलं या सृष्टीचं तुम्ही पालन करा. ज्यांना पालन करा म्हटले ते झाले यक्ष आणि ज्यांना रक्षण करा म्हणून सांगितलं ते झाले राक्षस. म्हणून त्या यक्षगणाची असणारी जर आराधना केली तर पीडापासून असणार आपल्याला संरक्षण होतं. आता पुढे वर्णन केलं आहे, जर कुणाला जादूटोना शिकायचा असेल, हे महत्त्वाचं आहे बरं का. जर तुम्हाला जादू शिकायची असेल, टोना शिकायचा असेल तर याचं वर्णन केलेलं आहे. आता ती कशी शिकायची, आता एक कथा सुटल्याच्या नंतर मी सांगतो बरं का. आता इथं नाही ना आता, आणि त्याला वेगळी फीस द्यावी लागते. ह्या फीसमध्ये होत नाही ना ते. आता ती कशी जादू आहे, जुन्या काळामध्ये काही लोक बोलतात बरं का, जादू असेल टोना असेल, शेजाऱ्यानं तिकडं खळं लावायचं. लक्षात घ्या, शेजाऱ्यानं तिकडं जर मळयंत्र लावलं तर आपण इकडं मळयंत्र लावायचं. आणि ज्याला येते का नाही जादू टोना त्यानं काय करायचं माहिती, चिखल घ्यायचा, चिखलामध्ये असणार थोडंसं पाणी वगैरे करून चिखल असा मस्त बनवायचा, 2-3 भावल्या तयार करायच्या. भावल्या तयार केल्या की त्या भावलीमध्ये जीव आणतो. तो काय शक्ती असेल पहा. बाहुलीमध्ये जीव आणणार आणि त्या बाहुली लगेच बोलणार, क्या आदेश है मेरे आका. मग ती एकूण आका लगेच सांगणार, आता काही करू नको, तिकडं ज्वारीचं खळं चालू आहे, चांगले चांगले कणस भरून इकडं घेऊन ये. ती बाहुल्या कुणालाच दिसत नाहीत बरं का.
कुणाला दिसत नाहीत, फक्त दिसत्यात कुणाला माहिती, ज्यानं बनवल्या फक्त त्यांनाच. आणि तिकडला शेतकरी म्हणतो ज्वारी तर एवढी चांगली आली, कडबा तर एवढा निघाला, पण पोते मात्र भरपूर कमी झाले आणि शेजाऱ्याचे कणस कमी, पण धान्य मात्र भरपूर झालं. मग असं समजायचं याला काहीतरी येतंय बरं का. ही जादूटोनाची भूमिका आहे. जर ही शिकायची असेल तर शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला सांगितलं, बाबा इथं त्याची अपेक्षा जर असेल व्यक्तीला तर त्यानं निवृत्तीची असणारी आराधना करायची. ही सुद्धा असणारा वेगळा असणारा एक भाग आहे. पुन्हा पुढं वर्णन केलं, जर निरनिराळे भोग पाहिजे असतील माणसाला, घरामध्ये टी व्ही पाहिजे, घरामध्ये कूलर पाहिजे, मोठा असणारा 25-30 हजार रुपयाचा मोबाईल पाहिजे, घरामध्ये एसी पाहिजे, सगळ्या असणाऱ्या सुविधा पाहिजे, जर असं वाटत असेल तर त्या लोकांनी चंद्राची आराधना करायची. म्हणजे सगळ्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू जागच्या जागी तुम्हाला मिळतील. आता एकदम शेवटचं वाक्य आहे का, आता हे सगळंच कुणाला नको असेल आणि एकदम भिकारी व्हायचं असेल, काय अंगावर फाटके कपडे, सकाळी चूल पेटणार नाही, दुपारी पेटणार नाही, संध्याकाळी पेटणार नाही, असं एवढं दरिद्री जर व्हायचं असेल तर मग दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच देवतेची आराधना करू नका, पंढरपूरच्या देवतेची आराधना करा. तुमच्याजवळ काहीच राहणार नाही. कारण लक्षात आलं, पंढरपूरच्या भगवंताची ज्यांनी ज्यांनी आराधना केली, वर्णनच केलेलं आहे, तो देव शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या संसारामध्ये काहीच ठेवणार नाही, नुसती परीक्षाच घेणार. परीक्षा घेऊन एकदा परीक्षेत माणूस उतरला रे उतरला, मग असं देणार की पुन्हा मग कधीच पुन्हा त्याच्याजवळचं हटणार नाही, पण अगोदर परीक्षा घेणार. मग दरिद्री व्हायचं असेल तर, निष्कामता जर कोणाला पाहिजे असेल तर अगोदर विठ्ठलाची भक्ती करा, देव तुमची परीक्षा अगोदर घेणार. कारण देव भक्ता लागी करो नेदी संसार, नाही देव भक्ता लागी करू नेदी संसार, आणि अंगी वारावार करूनी ठेवी, संसारच करू देत नाही आणि ती अगोदर परीक्षा घेतो. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, विठ्ठलाची जर भक्ती केली तर माणसाला निष्कामता असणारी प्राप्त होते. तो भक्त देवाकडं काही सुद्धा मागत नाही. म्हणून एका अभंगामध्ये संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे, काही न मागती देवा, काही न मागती देवा, काही न मागती देवा, काही न मागती देवा, त्यांची करो धावे सेवा, 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 हळू हळू फेडी ऋण, 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 हळू हळू. म्हणून संत महात्मे देवाकडं, या पंढरीश परमात्म्याकडं काही सुद्धा मागत नाहीत. काही न मागती देवा. आणि
शुकाचार्य महाराज म्हणतात निष्कामता प्राप्त पाहिजे असेल तर नारायणाला भजलं पाहिजे. नारायण म्हणजेच विष्णू आणि विष्णूच म्हणजेच असणारा श्रीकृष्ण, श्रीकृष्ण म्हणजेच असणारा विठ्ठल. निष्कामता पाहिजे असेल तर. म्हणून संत महात्मे त्या देवाकडे काही सुद्धा मागत नाहीत. पण आपल्या बाबतीमध्ये जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर देवाला मागितल्याशिवाय आपण राहत नाहोत. आता मागण्याची भूमिका वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगतो. नारळ 20 रुपयाला, 25 रुपयाला, 30 रुपयाला नारळ आहे. नारळ सोलायचं आणि सोडल्याच्या नंतर देवाला फोडण्याकरता घेऊन जायचं. पण भक्त मंडळी अशा असतात, नारळ देवाकडं फोडण्याकरता जात असताना घरूनच गिलास घेऊन जातात. कशा करता? तिथं नारळ फोडल्याच्या नंतर पाणी देवाला नको, गिलास सोबतच. अगोदर नारळ फोडणार, पण फोडत असताना सुद्धा जोरात नारळ फोडत नाहीत बरं का, दम्मानं दम्मानं. कशा करता? जर जोरात जर आवाज जर केला तर पाणी निघून जाईल ना. मग काय करणार? थोडी त्याला चीर पाडणार. चीर पाडल्याच्या नंतर चीर पडली की थोडं नारळातलं पाणी बाहेर आलं की मग थोडं असं हे करायचं, गिलासात काढून घ्यायचं. बरं एवढा सुद्धा माणसाला दम निघत नाही की कमीत कमी घरी जाऊन तरी प्यावं ना? अजिबात नाही. तिथंच नारळ चीर पडली, नारळातलं पाणी बाहेर काढलं की अगोदर पिऊन घेणार सुरुवातीला. पुन्हा नारळ जोरात फोडणार आणि फोडल्याच्या नंतर मग नारळाचा एक तुकडा असा उडणार आणि साईडला जाऊन पडणार. खरं सांगा बरं का, तुम्ही सगळे नारळ फोडता, उडून गेलेला तुकडा देवाला दाखविता का खरा नारळामधला दाखविता? उडून गेलेला. बरोबर. ती उचलून आणायचा का तर भरलेला असतो ना, ते आपल्या कामाचा नाही. ती कोण उचलायचा ना, उचलून आणून देवाच्या पुढं ठेवायचा आणि ठेवल्याच्या नंतर देवाला बोलायला चालू करायचं, मला सुखात ठेव, पत्नीला सुखात ठेव, लेकराबाळाला सुखात ठेव, बोरला पाणी लागू दे, विहीरला पाणी लागू दे, सगळा आनंद होऊ दे. मला वाटतंय देवाला काही पिसळ्याला कुत्रं चावलंय का? एवढ्या जर तुकड्यावर जर एवढे काम होऊ लागले, हा अरे बाबांनो, शक्यतो भक्त मंडळी देवाकडे काही मागतच नाही. शुकाचार्य महाराज म्हणतात निष्काम. पंढरी निवास सखा पांडुरंग. पंढरी निवास सखा पांडुरंग. पंढरी निवास सखा पांडुरंग. भक्त कैवरी नारायण, भक्त कैवरी, भक्त कैवरी नारायण, भक्त कैवरी, भक्त कैवरी, भक्त कैवरी नारायण. हॅलो. पंढरी निवास सखा पांडुरंग. पंढरी निवास सखा पांडुरंग. पांडुरंग सखा पांडुरंग. म्हणून निष्कामता जर पाहिजे असेल तर नारायणाची असणारी भक्ती करायची. मग शुकाचार्य महाराजांना परीक्षित राजांनी प्रश्न विचारला, महाराज ही जी तुम्ही मला भागवताची कथा जी आता इथे येऊन सांगत आहात ना, तर माझं भाग्य एवढं श्रेष्ठ आहे की तुम्ही इथं येऊन मला कथा सांगत आहेत. मला एक छोटासा प्रश्न असा उद्भवतो की तुम्ही शक्यतो सांसारिक माणसाच्या घरी किंवा चांगल्या चांगल्या माणसाच्या घरी गाईचं दूध काढेपर्यंत सुद्धा तुम्ही थांबत नाहीत. शुकाचार्य महाराज साधारण नाहीत.
गायीची धार काढेपर्यंत सुद्धा हा महात्मा कधी कुणाच्या घरी थांबलेला नाही. तुम्ही इथं येऊन मला आता 7 दिवसापर्यंत कथा सांगत आहेत. माझ्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे, तुम्ही इथं कसं काय येऊन मला कथा सांगत आहेत, हा प्रश्न आहे. शुकाचार्य महाराजांनी हसत हसत सांगितलं, तुला खरं सांगू राजा, मी इथं येऊन जी तुला कथा सांगत आहे त्याचं एक कारण आहे. तुझ्या घरचं मी अगोदर उष्ट अन्न खाल्लेलं आहे आणि ते उष्ट अन्न खाल्ल्यामुळं त्या ऋणातून कसं मुक्त व्हावं याच्याकरता मी अनेक दिवसापासून वाट पाहत आहे. याच्याकरता पाठीमागची कथा जर पाहायची म्हटलं आपल्याला तर यज्ञ केला होता धर्मराजानं आणि यज्ञ केल्याच्या नंतर 4 ब्रह्मविद्या आहेत. शुक, याज्ञ, वलक्य, दत्त, कपिल, मुनी आणि हरिसी जानोनी हरीच झाले, असे 4 ब्रह्मवेत्ते आहेत. जर एखाद्या वेळेस हा ब्रह्मवेत्ता पृथ्वी तलावर आला आणि आपल्या घरी जर ब्रह्मवत्यानं जर जेवण केलं तर शक्यतो घंटा दुसऱ्या माणसांनी जेवण केल्याच्या नंतर हजारो माणसं जेवण करू द्या पण घंटा वाजत नाही. पण ब्रह्मवेत्ता झाला तर स्वर्ग लोकामध्ये घंटा वाजतो, नुसतं त्यानं अन्नाचा शीत जरी सेवन केला तरी. पण तो यज्ञ केल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि पोपटाचं रूप धारण केल्याच्या नंतर असे पात्र जेवण केल्याच्या नंतर असे बाहेर टाकले होते आणि असे बाहेर टाकल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि तिथं येऊन त्या उष्ट्या पात्रावरचे अन्न सेवन करू लागले. अन्न असं चोचीमध्ये घेतलं आणि गिळंकृत केलं की स्वर्ग लोकामध्ये घंटा वाजायचा. श्रीकृष्ण भगवंतांनी धर्मराजाला येऊन दाखवलं, राजा पहा, हा जो तुला पोपट दिसतो ना, हा पोपट नाही, 4 ब्रह्मवेत्यापैकी हे शुकाचार्य महाराज आहेत. ते अन्न खाल्लं होतं पण त्या दिवसापासून शुकाचार्य महाराज विचार करू लागले, हे अन्न खाल्लं पण या ऋणातून मुक्त कसं व्हावं. आता सुद्धा काही लोक म्हणतात, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, पण आपण तसं नीट करीत नाही, त्याचं कायमस्वरूपीच नीट करून टाकतो, पुन्हा त्याचं म्हणजे शिल्लकच काही राहू नाही त्याचं. शुकाचार्य महाराजांनी एक भाताचा शीत खाल्ला होता, त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता परीक्षित राजाला ज्या वेळेला शाप भेटला तर शाप भेटल्याच्या नंतर त्या ऋणातून मुक्त होण्याकरता ही श्रीमद भागवत पुराणाची कथा सांगण्याकरता सुरुवात केली. मग राजाने विचारलं, आता माझ्या गोष्ट लक्षामध्ये आली, पण जी भागवत कथा तुम्ही मला सांगता ही सगळ्यात अगोदर कुणी कुणाला सांगितली हे मला उत्तर द्या ना. तर सगळ्यात अगोदर ही जी भागवत कथा आहे तर भगवान विष्णूनं म्हणा किंवा आदिनारायणानं म्हणा फक्त 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलेले आहे. हे जे 18 श्लोक आपल्या वाट्याला आलेले आहेत हे एवढे त्यांच्या करता नाहीत, का तर ते ज्ञानी आहेत, त्यांना जास्त बोलण्याची गरज नाही. फक्त 4च श्लोकामध्ये त्यांना ही कथा सांगितली आणि त्या 4 श्लोकाचा अर्थ व्यास महर्षींनी प्रगट करून आपल्याकरता सांगितलेला आहे. किती 4 श्लोक महत्त्वाचे आहेत तुम्हाला सांगतो. हे 4 श्लोक जर आपण ऐकले तर असं समजायचं की भागवत कथाच पूर्ण झाली. श्रीकृष्ण भगवंतांनी जसं अर्जुनाला असणारी भगवद्गीता सांगितली तसं आदिनारायण भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगण्याकरता सुरुवात केली. 4 श्लोकामध्ये, ब्रह्मदेवा, अहमे वा समे वाग्रे नान्यद यद सद सत परम पश्चादहम यदे तच्च योव वशिष्येत सोस्मेहम. ब्रह्मदेवा, एक गोष्ट मात्र सगळ्यात अगोदर लक्षात घे, या सृष्टीच्या अगोदर सुद्धा मीच होतो. ब्रह्मदेवाला सांगण्याकरता सुरुवात केली. सृष्टीच्या अगोदर मीच होतो, सध्या सुद्धा असणारं मीच आहे आणि इथून पुढे सुद्धा असणारं मीच राहणार आहे. म्हणजे पहिल्या श्लोकाचा असणारा 4 श्लोकापैकी पहिला असणारा तो भाग सांगितला. नंबर 2, रुत्तेहम यद प्रतियेत न प्रतियेत चात्मनी तद्विद्या दात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. ब्रह्मदेवा, एखाद्या वेळेस असं काही लोकांना वाटतं की चंद्र नियमानं एकच आहे, पण चंद्र एक असून सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीला काही दोष झालेला आहे त्यांना मात्र चंद्र 2 दिसतात.
पण तसं नाही, चंद्र मात्र एकच आहे. तसं या सगळ्या सृष्टीमध्ये दुसरं कोणीच नाही, फक्त एकटा असणारा मी आहे. आता चंद्र वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळा दिसतो. आता पहा, कामीन झाली जयाच्या नेत्रासी, कामीन असणारा भाग आहे. जर एखाद्या वेळेस कौळ झाला, कौळ समजतो का? जर कौळ समजत नसेल तर ऊस खाण्याकरता माणसाला द्या. त्यानं जर ऊस खाल्ला आणि त्याची चोयटी जर अशी खाली पडली तर त्याची चोयटी, कौळ झालेल्या माणसाची चोयटी हे पांढरी शुभ्र नसते तर पिवळी पडते. त्यावेळेस माणसानं असं गृहीत धरायचं की आपल्याला कौळ झाला. आणि कौळ झाल्यानंतर जुन्या काळामध्ये औषध उपचार नव्हते, त्याला हाताच्या ठिकाणी डाग द्यायचा, ही जुन्या काळामधली गोष्ट. आणि त्याची असणारी ऊस खाल्ल्याच्या नंतर चुईटी असणारी ते पिवळसर होणार. पण जर एखाद्या माणसानं त्या कवळावर जर उपाय नाही न केला तर मग मात्र त्याला देखे सो चंद्रासी पीतवर्ण, म्हणजे त्याला कामीन होते, पुन्हा कामीन. आणि एकदा जर कामीन त्याला झाली तर कामिनीमधून माणूस पुन्हा परत येत नाही, तो डायरेक्ट मरतोच. पण ज्याला कामीन झाली त्यानं जर चंद्राकडे पाहिलं तर त्याला चंद्र पांढरा दिसत नाही, त्याला कसा दिसतो? कामीन झाली जयाच्या नेत्रासी देखे तो चंद्रासी पीतवर्ण, म्हणजे तो चंद्राकडे पाहत असताना पिवळ्या दृष्टीनं पाहतो. म्हणजे देवानं सांगितलं की इथं चंद्र मात्र असणारा एकच आहे. यथा महांती भूतानी भूते सुच्चाव चेश्वनौ प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. जर ब्रह्मदेवा तुला एखाद्या दिवस भास होत असेल की प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी मी स्वतःहून त्यांच्या हृदयामध्ये जातो, तर ही चुकीची गोष्ट आहे. उलट प्राणी माझ्यामध्ये आहेत, मी विराट आहे, हा तिसरा असणारा भाग सांगितला. आणि शेवटी सांगितलं, जर येता वदेत जिज्ञासम तत्व जिज्ञासुनात्मनः अन्व यौवतिरेकाभ्याम यत्शाद सर्वत्र सर्वदा. सांगतो, जे सर्व ठिकाणी जे असतं ते सर्वदा आहे आणि त्याचा कधीही सुद्धा असणारा नाश पावत नाही. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. 4 श्लोकामध्ये असणारा ब्रह्मदेवाला उपदेश केला. परीक्षित राजानं सांगितलं या भागवताचे लक्षण किती आहेत? त्या भागवताचे 10 लक्षण आहेत. अत्र सर्गो विसर्गस्य स्थानं पोषण मूतयः मन्वंतरे न्याशानु कथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 असणारी लक्षणं सांगितलेली आहेत भागवताचे. नंबर 1 सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर्यानाशुर कथा, अशा स्वरूपामध्ये असणारी 10 असणारी या भागवताचे लक्षणं सांगितलेले आहेत. पहिलं लक्षण सांगितलेलं आहे नंबर 1 अत्र सर्गो, त्या सर्गाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. इथं संपूर्ण असणारी जी सृष्टी आहे विराट भगवंतानं निर्माण केलेली त्याला म्हणायचं सर्ग. विसर्ग कशाला म्हणायचं? ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केली त्याला म्हणायचं विसर्ग. पुढं वर्णन केलेलं आहे. जर स्थान या शब्दाचा असा भाग आहे की ही सृष्टी नाशाकडे जात आहे, पण नाशाकडे जात असून सुद्धा त्याला विशिष्ट स्वरूपामध्ये स्थानामध्ये असणारं स्थिर करून ठेवायचं, त्याला म्हणायचं स्थान. अत्र सर्गो विसर्गस्य स्थान पोषण. पोषण शब्दाचा अर्थ होतो सगळ्या जगताला जो पोषण करतो तो दुसरा तिसरा कोणी नाही. पोषितो जगासी एकलातो. म्हणजे इथं भगवंतानं आपल्यावर जी दया करणं, आपल्याला खाऊ पिऊ घालणं, हे सुद्धा एक भागवताचंच असणारं एक लक्षण आहे. पुढं सांगितलेलं आहे प्रत्येक माणसाला उती म्हणजे जी वासना आहेत ते जन्ममरणाच्या फेरीमध्ये जे टाकतात त्याला म्हणायचं उती. आणि विशेष स्वरूपामध्ये जे प्रजापालन रूप शुद्ध धर्माचं अग्रह किंवा अनुष्ठान आहे त्याला म्हणायचं मन्वंतरानुषु कथा. आणि भगवंताच्या असणाऱ्या ज्या कथा आहेत त्याला म्हणायचं ईशानु कथा. ही जी आपली कथा चालू आहे याला म्हणायचं ईशानु कथा. अशा स्वरूपामध्ये भागवताची असणारी शॉर्टकट स्वरूपामध्ये असणारी 10 लक्षणं आहेत. आणि आता
या 10 लक्षणाच्या नंतर असणारा जो काही भाग आहे, इथपर्यंत आपल्याला असणारा द्वितीय कंदासपर्यंत असणारी आपली कथा इथपर्यंत सांगता होती. ते आता कमीत कमी 1 आणि 2 नाही, मधले असणारे आपल्याला आता 7 स्कंद डायरेक्ट आता वगळावं लागतात. याच्या अगोदर जे तुम्हाला मी 24 अवतार सांगितले ना, या पुढल्या 7 स्कंदामध्ये जे काल कथा शॉर्टकट स्वरूपामध्ये भगवंतांनी 24 अवतार घेतलेले सांगितले, कशा करता अवतार घेतले, हे 24 अवतार तिथून पुढे कशा करता भगवंतांनी घेतले, या 7 स्कंदामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. फक्त काल त्या कथा आपण शॉर्टकट स्वरूपामध्ये पाहिलेल्या आहेत. फक्त याच्यामध्ये फक्त विस्तृत स्वरूपामध्ये असणारी एकच कथा आहे, ती म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची. आणि चतुर्थ दिवशी नियम असा आहे की श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्मोत्सव करणे हा कथेमध्ये भाग असतो. म्हणून मी सगळ्या जणांची माफी मागतो. मधले 7 स्कंद मी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही 7 स्कंद ऐकले, एवढंच आता गृहीत धरायचं बरं का. कारण ही कथाच उरकत नाही, त्याच्यामुळं आता मी सांगितली आणि तुम्ही श्रवण केले, बस एवढंच. आता असं समजत नसेल, तुलसी रामायणामध्ये एक सुंदर एक असणार एक दोह्याच्या बाबतीमध्ये एक वर्णन आलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्रजी मिथिला नगरीला जाण्याकरता निघाले आणि मिथिला नगरीला जाण्याकरता निघाल्याच्या नंतर विश्वामित्रजीला प्रश्न विचारला, गुरुवर्य, आपण ज्या आश्रमाच्या ठिकाणाहून जाऊ लागलो, हा आश्रमामध्ये कुणीच राहत नाही, एक किडा नाही, मुंगी नाही, काही नाही, कुणीच राहत नाही, यांची संपूर्ण मला कथा सांगा, हा आश्रम कोणाचा आहे, तर कुणी राहत नाही. एकाच शब्दामध्ये उत्तर देऊन टाकलं विश्वामित्रजींनी. अमुक अमुक असणारी जी कथा आहे, तुलसीदास महाराज म्हणतात, प्रश्न विचारला प्रभू श्री रामचंद्रजींनी आणि उत्तर दिलं विश्वामित्रजींनी. एकाच दोह्यामध्ये सांगून टाकलं. आता काय कथा सांगितली फक्त 2 जणालाच माहिती बरं का, तिसऱ्या माणसाला माहिती नाही. पण त्याचं विशेष रूपामध्ये वर्णन भावार्थ रामायणामध्ये केलेलं आहे. म्हणून मधले जे 7 स्कंद आहेत, आपण त्या 7 स्कंदाचा असणारा जो काही भाग आहे काल शॉर्टकट स्वरूपामध्ये पाहिलेला आहे. आता विशेष स्वरूपामध्ये जे आपल्याला कथा इथं श्रवण करायची आहे ती श्रीकृष्ण भगवंताची कथा. आता त्या कृष्णाच्या कथेच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, कथा फार असणारी विस्तृत आहे आणि कथा आहे द्वापार युगामधली. आपलं चालू आहे कलियुग. आज काल्याचे कीर्तन तुम्ही हजारो श्रवण केले, कृष्णाची लीला तुम्ही 1000 वेळेला श्रवण केली, पण परत जरी ऐकायची म्हटलं तर ती तुम्हाला नवीच वाटते. त्याचं कारण एक आहे, कृष्णाचं चरित्र किती ऐकत राहा तुम्हाला नवच वाटत राहणार ते. आणि आपला संसार असा आहे, कितीही करत राहा इथं मात्र ते विटल्यासारखाच आहे. पण कृष्णाचं चरित्र मात्र तसं विटल्यासारखं नाही. विटले हे चित्त प्रपंचा पासोनी आणि वमनते मनी बैसलासे, किंवा गोविंद आशनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचं असणार ते चरित्र एकदम असणार सुंदर आहे. पण हा कृष्णानं का अवतार घेतला याची पार्श्वभूमिका अगोदर ऐका. सूर्य आणि चंद्र. सूर्य उगवतो रात्री 6 वाजता आणि अस्त पावतो सकाळी 6 वाजता. बरोबर ना? चंद्र सकाळी 6ला उगवतो आणि रात्री 6ला अस्ताला जातो. बरोबर ना? म्हणजे तुम्ही कथेमध्ये आहात. पण या दोघांची भूमिका अशी सांगितलेली आहे, सूर्यानं चंद्राच्या जवळ गेलं की अशी कॉलर वर करायची आणि अभिमानानं बोलण्याकरता कुठलीही भूमिका सांगायची. त्याचं कारण एक, चंद्राच्या आणि सूर्याच्या बाबतीमध्ये घमंडीपणाचा आणि गर्वाचा एक भाग होता. सूर्य का चंद्राला कमी लेखायचे त्याचं एक कारण आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी, मध्यानासी दिनकर, पळभरी होय स्थिर. प्रभू श्रीरामचंद्रजीचा ज्या वंशामध्ये जन्म झालेला आहे त्या वंशाचं नाव कोणता वंश? सूर्यवंश. आता ज्या वंशामध्ये परब्रह्मानं अवतार घेतला त्या सूर्याला आनंद वाटला ना, कॉलर अशी वर करून चंद्राला कमी लेखायचं, चंद्रानं खाली मान घालायची. याच्या वंशामध्ये देवानं अवतार घेतला म्हणून मला तो कमी लेखतो. चंद्रानं निर्णय घेतला.
अनेक माणसाला विचारचं देवानं माझ्या वंशामध्ये अवतार घ्यावा याच्याकरता काय करावं, कुणीच उत्तर दिलं नाही. एक दिवस नारदजीची भेट झाली. नारदजीला प्रश्न विचारला, देवानं माझ्या वंशामध्ये जन्म घ्यावा याच्याकरता काय करावं. काही करू नका, तपश्चर्या करा आणि देवालाच मागणी मागा. केली तपश्चर्या सुरू, देवालाच प्रसन्न करून घेतलं आणि देवानं सांगितलं बोला वरदान. सांगितलं काही नाही, सूर्य मला कमी लेखतो, त्याच्या वंशामध्ये तुम्ही जन्म घेतला. एक काम करा ना, माझ्या वंशामध्ये जन्म घ्या आणि जन्म घेत असताना त्याच्यासारखाच जन्म घ्यायचा, थोडं सुद्धा हालचाल नाही. पहा, प्रभू श्री रामचंद्राचा जो जन्म झालेला आहे कधी झाला, दिवसा 12 वाजता. आणि श्रीकृष्णाचा जन्म झाला तो रात्री 12 वाजता. आहे का कमी जास्तपणा? थोडा सुद्धा नाही ना. म्हणजे देवाकडे वरदान मागत असताना तशीच भूमिका मागितली, कमी जास्त अजिबात नाही. उद्या जर आमची भेट कुठं झाली, ते नाही मला कमी लेखून, मी सुद्धा त्याला कमी लेखून, असं तोला मोलाच. आणि कधी सांगतो, कुस्ती खेळायची ना तर पैलवान सुद्धा तसा तोला मोलाचा असावा. पैलवान असताना असा काडी छापाय, त्याला पाडल्याच्या नंतर काय त्याची किंमत आहे. म्हणून चंद्रानं तपश्चर्या करून वरदान मागून घेतलं आणि देवानं सांगितलं काळजी करू नका, तुमच्या वंशामध्ये मी जन्माला येईल. म्हणून हा चंद्रवंश आहे. आता या चंद्रवंशाची असणारी जी काही कथा आहे ना, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारी सांगितलेली आहे. पण द्वापार युगामध्ये घटना अशी घडली, पापी जे अभक्त दैत्य जे मातले आणि धरणीसी ओझे झाले त्यांचे. त्रेतायुगामध्ये राक्षस होते, पण द्वापार युगामध्ये राक्षस नव्हते. द्वापार युगामध्ये राजे होते, पण राक्षसापेक्षा सुद्धा राजे खराब होते. काय वर्णन करावं. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मज आता, सोसवेना भार मज आता. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार. गोपाल कृष्ण भगवान की, महामुनि शुकाचार्य जय जय श्री राधेशा. त्या राज्य लोकांची कथा सांगितलेली आहे. कोण राज्य लोक? एक शिशुपाल, दंतवक्र, कंस, चाणूर, मुष्टिक, पुतना, असे वेगवेगळे असणारे राज्य लोक. आणि त्या राजे लोकांनी मग मात्र धर्म असणारा सगळा बुडवून टाकला. मग धर्म बुडवून टाकल्याच्या नंतर पृथ्वी मातेला असणारं ओझं झालं. आणि ओझं झाल्याच्या नंतर पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलं. आणि गाईचं रूप धारण केल्याच्या नंतर या पृथ्वी मातेनं सुरुवातीला इंद्र भगवंताला असणारं जवळ केलं. 33 कोटी देव असणारे जवळ केले आणि सगळ्या जणांना आपलं घराणं सांगितलं. इंद्र भगवंतानं सांगितलं हे काम माझ्याच्यानं होऊ शकणार नाही. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं हे काम माझ्याच्यानं सुद्धा होणार नाही. मग आता आपण कैलास पर्वतावर जाऊ.
गेले कैलास पर्वतावर. आता जाऊ त्या कैलासा, सकळ पुसू महेशा, मग निघाले आकाशा, पितृदेशा पातले. गेले पितृदेशाला. न तिथं गेल्याच्या नंतर भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. सकल देवा आधी देवा, कृपाळू आदी केशवा, महानंदा महानुभवान, सदाशिवा सहस्र रूपान. देवाला गरानं सांगितलं, भगवान शंकराने सांगितलं, हे कार्य माझ्याच्यानं सुद्धा होणार नाही बरं का. आपण काय करू, क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊ. गेले क्षीरसागराच्या ठिकाणी. आता हा क्षीरसागर कुठं आहे याचं वर्णन केलेलं आहे. हा क्षीरसागर पाताळ लोकाच्या खाली सांगितलेला आहे. एकदम खाली असणारा तो क्षीरसागर. तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मग वर्णन करण्याकरता सुरुवात केली. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहन मदन मूर्ती, रकाधरिताक्षिती वामन मूर्ती त्रिवेक्रमा. तिथं क्षीरसागराच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवंतानं बोलण्याकरता सुरुवात नाही केली. तिथं आकाशवाणी झाली, पण आकाशवाणी झाल्याच्या नंतर ती आकाशवाणी सगळ्या जणाला ऐकू नाही आली. फक्त ब्रह्मदेवालाच आकाशवाणी ऐकू आली. मग ती आकाशवाणी जुन्या काळामध्ये होती ना, ये आकाशवाणी टिंब टिंब बाध, का आता असं म्हणावं लागेल, संभाजीनगर बाध परभणी केंद्र आहे. ती जुन्या काळामधली भाषा बरं का. आणि इथून असणाऱ्या बघ बातम्या सुरू झाल्या. ती आकाशवाणीनं बोलण्याकरता सुरुवात केली. आणि आकाशवाणीची बातमी फक्त कुणालाच ऐकू आली नाही, फक्त ब्रह्मदेवाला ऐकू आली. ब्रह्मदेवानं सगळ्या जणाला ती आकाशवाणी सांगण्याकरता सुरुवात केली. ऐका, पृथ्वी मातेचं दुःख हरण करण्याकरता, दुःख संपवण्याकरता देवानं आकाशवाणीच्या मार्फत आपल्याला सगळ्या जणाला सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्या जणाला असणारी अवतार घ्यावं लागतील. आणि तुम्ही काय करा, देवता हो मंडळी, तुम्ही सगळ्या जणांनी, कुणी गायी व्हा, कुणी गोपाळ व्हा, कुणी गोप व्हा आणि वृंदावनाच्या परिसरामध्ये अवतार घ्या. आता हे गायी गोपाळ वगैरे आहेत ना, हे गोप वगैरे, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत. हे 33 कोटी देवता मंडळी आहेत. त्यांनी असणारी आज्ञा शिरोधार्य मानली. आणि महत्वाची गोष्ट आहे का, तिथंच का अवतार घ्यायचा, तर आदिनारायण क्षीरसागर निवासी भगवंत वसुदेव आणि देवकीच्या पोटी अवताराला येणार आहेत. पण तिथं मात्र थांबणार नाहीत. संपूर्ण कार्य संपन्न करण्याकरता तिथून अवतार घेतल्याच्या नंतर गोकुळामध्ये येणार आहेत. आणि तिथं त्यांना सहकार्य करण्याकरता आपल्या सगळ्या जणांनी तिथं असणारे अवतार घ्यायचे आहेत. सगळ्या जणांनी गोष्ट ऐकली, पृथ्वी मातेनं गोष्ट ऐकली. आणि मग मात्र सगळेजण आपापल्या ठिकाणी असणारे निघून गेले आणि अवतार कार्य त्यांनी सिद्ध केले. आता वाट पाहू लागले ती मात्र श्रीकृष्ण भगवंताची. त्याच्याकरता देवाने एक लीलाच केली. एक मथुरा नगरीमध्ये माथुर आणि शूरसेन या दोन नगरीचा असणारा राज्यकारभार, शूरसेनाचे असणारे पुत्र म्हणजे शूरसेन नावाचा असणारा राजा राहत असताना मथुरेमध्ये राहत होता. पण तिथं राहून दोन राज्याचा कारभार तिथं पाहत होता. एक माथुर आणि दुसरा असणारा राज्य शूरसेन. तिथं राहायचा आणि तिथला कारभार त्या दोन राज्याचा असणारा कारभार करायचा. त्यांचे जे पुत्र सांगितलेले आहेत त्यांचं नाव आहे वसुदेव. आणि त्या वसुदेवाच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढीच कथा माहिती आहे की त्यांचा विवाह देवकीच्या सोबत झाला. एवढाच आपल्याला इतिहास माहिती आहे. पण श्रीमद भागवत पुराणामध्ये असं एक वर्णन आलेलं आहे, त्या वसुदेवची एक लग्न झाले नाहीत. त्या वसुदेवजीचे लग्न असंख्य लग्न आहेत. आणि असंख्य लग्न असून देवकी म्हणायची सुद्धा एक पत्नी नाही, तर देवकी म्हणायची ह्याच्या अगोदर एक पत्नी आहे, पण तिचं नाव ही देवकीच आहे. आणि आता जो विवाह झालेला आहे ही मात्र दुसऱ्या क्रमांकाची देवकी आहे.
तो जुना असणारा काळ आहे एकदम, द्वापार युगामधला. अनेक त्यांचे विवाह आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकाची असणारी जी देवकी आहे तिच्यासोबत वसुदेवजीने असणारा विवाह केला. राहत होते मथुरा नगरीमध्ये. विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर आपल्या घराकडे निघण्याकरता वरात निघाली. तिथं जी देवकी होती ही कंसाची असणारी चुलत बहीण. रथावर नवरदेव आणि नवरीला विराजमान केलं. रथाचे असणारे जे घोडे जुंपलेले होते त्याचा लगाम कंसानं हातामध्ये पकडला आणि कंसानं लगाम हातामध्ये पकडल्याच्या नंतर आपल्या बहिणीला पाठवत असताना बहिणीवर नितांत असणारं प्रेम म्हणून अनेक वस्त्र असतील, दागदागिने असतील, भेटवस्तू असतील कंसानं भरपूर दिल्या. पण ही जी कन्या आहे देवकी, त्या देवकीच्या वडिलाचं नाव आहे देवक आणि त्या देवकाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. इतकं मुलीवर प्रेम, इतकं मुलीवर प्रेम, भेट वस्तू देत असताना त्या देवकानं आपल्या मुलीकरता किती हुंडा दिलेला आहे याचं वर्णन ग्रंथात केलेलं आहे. आता ही हुंड्याची पद्धत आज आहे अशातला भाग नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे बरं का. आणि किती हुंडा दिला याचं वर्णन केलेलं आहे. 1 आणि 2 नाही तर 400 असणारे हत्ती हुंड्याच्या स्वरूपामध्ये दिले. आता हत्तीची किंमत आपल्याला करता येणार नाही, पण नुसते हत्ती असे मोकळे हत्ती दिले नाहीत. त्या हत्तीवरची असणारी जी झूल होती ना, झूल टाकलेली वस्त्राची, ते वस्त्र नव्हतं तर त्या सोन्याचंच वस्त्र तयार केलेलं होतं. आणि असे 400 हत्ती होते. त्या हत्तीच्यावर एक बसण्याचा असणारा एक भाग असतो, तो सुद्धा लाकडाचा बनवलेला नव्हता तर तो सुद्धा सोन्याचाच बनवलेला होता. हत्तीला जे मडवलेलं होतं, पायामध्ये असणारे जे अलंकार असतील ते सोन्याचेच, गळ्यामध्ये जी घंटा होती ती घंटा सुद्धा सोन्याचीच. असे 1 आणि 2 हत्ती नाहीत, 400 असणारे हत्ती दिले होते. विचार केला एखाद्या वेळेस माझ्या कन्येला एकटीला जर कुठं बाजारला जाण्याची जर भूमिका अशी वाटली, कारण शहरामध्ये असा भाग आहे आता भाजीपाला आणण्या जाण्याकरता महिला मंडळी आपली आपली गाडी घेऊन जातात. त्या गाडीचं नाव नाही, स्कूटी. हो स्कूटी. मग आपल्याला जर भाजीपाला आणण्याकरता जायचं म्हटलं तर 4 व्हीलर नको, आपली छोटी गाडी, आपली स्कूटी. म्हणून त्या स्कूटीच्या स्वरूपामध्ये देवकानं आपल्या कन्येकरता 1 आणि 2 नाही, आताच्या कालावधीमध्ये ज्या घोड्याची किंमत होणार नाही असे 1 आणि 2 नाही 15,000 घोडे दिले होते. कारण त्या कालावधीमध्ये हे जास्त भेटवस्तू चालायच्या. 400 हत्ती आणि 15,000 घोडे. पुढं वर्णन केलं. आताच्या कालावधीमध्ये सगळ्या जर चांगल्या टॉप लेवलच्या जर गाडी असतील तर फॉर्च्युनर असेल, मोठमोठ्या हेलिकॉप्टर असतील, अशा गाड्या वगैरे ज्या आहेत का नाही, आपल्या कन्येला जर असं शान सोक्यामध्ये असं बसून जर कुठं फिरायचं म्हटलं तर 1 आणि 2 नाही, त्या कालावधीमध्ये सोन्यानं मडवलेले 1800 रथ दिले होते. काय प्रॉपर्टी असेल विचार करा आता. 1800 रथ, 15,000 घोडे, 400 हत्ती. आणि त्या कालावधीमध्ये वॉशिंग मशीन नव्हती, त्यांना द्यायची होती पण नव्हती त्यावेळेला. मग काय द्यावं याच्याकरता विचार केला. 200 सुकुमार दासी विकतच घेतल्या राजानं, त्या देवकानं. आणि आपल्या कन्येला झाडून काढण्याची गरज पडू नये, भांडे धुण्याची गरज पडू नये, वस्त्र धुण्याची गरज पडू नये, स्वयंपाक करण्याची गरज पडू नये, आयुष्य आरामामध्ये असणारी जिंदगी जगावी म्हणून त्या कन्येच्या सोबत 200 सुकुमार असणाऱ्या दासी सप्रेम भेट देऊन टाकल्या होत्या. वॉशिंग मशीन नव्हती त्यावेळेला, म्हणून हे 200 सुकुमार असणाऱ्या दासी देऊन टाकल्या. महाराज आताच्या कालावधीमध्ये आपलं वर्णन सांगतो बरं का. आता काही श्रीमंत माणसं आहेत, कुठलीच कमतरता वस्तू देत असताना कमतरता करत नाहीत, चांगल्याच वस्तू देतात. पण काही लोक इतके फसवतात ना महाराज, आता काय सांगावं काय नाही. सरकारी बाबळीचा कॉट, त्याला पॉलिश केलेलं 2-3 हजार रुपयाचा कॉट, नवरदेव खुश, त्याच्यावर असणारं प्लायवूड टाकलेलं, वर्षभर बी जात नाही बरं का बिचारा. असं कोणी जर येऊन मोठं माणूस जर बसलं वरी आणि ते मांडायचं. कूलर तर 1800 रुपयाचंच. एकदा पाणीमध्ये भरलं आणि 2दा फिरलं, उचलायचं आणि पत्रावर नेऊन ठेवून द्यायचं. ते पुन्हा हवा आल्यास मनानच फिरत राहतंय पुन्हा, ते बस संपलं. हे वस्तू देत असताना आणि काही जण
वस्तू जर दिलं ना कपाट, पण काही जणांचे घरं सुद्धा असे असतात, मला आता घरं सुधारले म्हणून सोडून द्या. आता मला सासऱ्यानं कपाट दिलं 6.5 फूट उंचीच, पण माझ्या घरात कपाटच बसना. शेवटी घरामध्ये खड्डा खोदावा लागला आणि खड्डा खोदून त्याला पुन्हा मध्ये बसविलं, तेव्हा ते गिराईक बसलं. महाराज, पण व्यवस्थित स्वरूपामध्ये काही लोक वस्तू देतात आणि काही लोक काय करतात, व द्यायच्या म्हणून देतात. देवकाचं असणार आपल्या कन्येवर प्रेम होतं, असंख्य असणाऱ्या वस्तू दिल्या आणि वाजंत्री मंडळी वाजवू लागले आणि आनंदामध्ये असणारे ते वरात जाऊ लागले. ना 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 ना. आणि अशा स्वरूपामध्ये वरात निघाल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये नाचणारे नाचू लागले. वरात अशी निघाली आणि निघाल्याच्या नंतर पुढं संपूर्ण जण आनंदात आहेत. वरात जात असताना अचानक स्वरूपामध्ये आभाळ आलं, वीज कडाली ना आकाशवाणीनं बोलण्याकरता सुरुवात. अरे कंसा, ज्या बहिणीची वरात इतक्या आनंदामध्ये घेऊन जात आहेस ना, लक्षात ठेव, याच बहिणीच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येणार आणि तुझा गंगा पूजनाचा कार्यक्रम हाच करणार बरं का. एवढं ऐकल्याच्या नंतर तर लगेच म्यानामधून तलवार बाहेर काढली आणि बाहेर काढल्याच्या नंतर बहिणीच्या मानावर ठेवण्याकरता सुरुवात केली. का? जर हिच्या पोटी जर 8वा मुलगा जन्माला येणार असेल, माझा वध करणार असेल, तर हिलाच जीवन ठेवायचं नाही. पण त्याच वेळेला हात तो धरिला वसुदेवे, हात वसुदेवानं धरला आणि वसुदेवानं हात धरल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. कधी गोष्ट लक्षात ठेवा बरं का, फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात जास्त जर माणसाचं प्रेम कोणावर असेल तर वर्णन केलं आहे, बापापेक्षा आईपेक्षा सुद्धा पत्नीवर जास्त प्रेम आहे. काही साधू संतांनी भाषा वर्णन केलेली आहे. आईवरून शिवी दिल्याच्या नंतर माणसाला राग येणार नाही, बापावरून शिवी दिल्याच्या नंतर माणसाला राग येणार नाही, पण पत्नीविषयी जर कोणी जर बोललं तर माणसाचं डोकं थांबत नाही, भांडणालाच माणूस ओढतो. आणि याच्या पुढे आणखी बोलतो, माणूस ज्या घरामध्ये राहू लागला अगोदर, लग्नाच्या अगोदर, तिथं याची व्यवस्था नसते, घराची व्यवस्था नसते, कुठलीच व्यवस्था नसते. पण लग्न ठरलं रे ठरलं, मग सगळी घराची व्यवस्था सुरुवात होते. त्याचं कारण आहे, माया घराकडे यायची म्हटलं की लोक बोलत बोलत म्हणतात आता घर पाहिजे बरं का आता. आणि सगळ्यात जास्त जर किंवा कुणाची येत असेल तर पत्नीची. माझा प्रश्न आहे, तुला आज पत्नी घराकडे येईल म्हणून तुला याची काळजी वाटली, स्नानाची काळजी वाटली. ज्या घरामध्ये अगोदर आईनं स्नान केलं त्यावेळेला तुला लाज वाटली नाही, त्यावेळेला घर आठवलं नाही. ज्यावेळेला बहीणनं स्नान केलं त्यावेळेला घराची आठवण आली नाही, पण पत्नीचा विषय आल्याबरोबर तर घराच्या बांधकामाला लागला. ही साधू संतांची भूमिका आहे. म्हणजे मायेचं आगमन म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी माणसाला सुचतात. हात तो धरिला वसुदेवे, फक्त लग्न झालेलं आहे, जिच्यासोबत आता संसार करायचा आहे, पत्नीवर प्रेम, तलवार धरली. आणि तलवार धरल्याच्या नंतर कंसाला बोलू लागला. एकतर देवकीनं काही पाप केलं नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही दोघं जण बहीण भाऊ, मी तुमचा असणारा या ठिकाणी मेहुणा आहे, आम्ही दोघांनी काही तुझं आणि काही बिघडलेलं नाही, पण आमच्या पोटी येणारा जो 8वा असणारा मुलगा आहे तुझा वध करणं, मग आम्ही काय पाप केलेलं आहे. जर तुला तसं वाटत असेल कंसा, तर आमच्या पोटी येणारे प्रत्येक असणारी पुत्र संतान आम्ही तुला आणून देत जाऊ, फक्त बहिणीचाही वध करू नको आणि माझा सुद्धा वध करू नको. गोष्ट कळाली. त्याचं कारण एक आहे, तो जो वसुदेव होता ना, इतका सत्यवचनी होता, इतका सत्यवचनी होता की काय त्याचं वर्णन करावं. आपल्यासारखा नव्हता बरं का. पेरणी लागल्याच्या नंतर व्याजानं पैसे घेणार, 5 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा व्याजानं घेणार. पेरणी झाल्याच्या नंतर पुन्हा मागाय आल्याच्या नंतर तर देणारच नाही, व्याज देणार नाही, मुद्दल देणार नाही, सगळेच बुडवून टाकणार. पण तसा नव्हता. शब्द म्हणजे शब्द. आम्हाला काय करा,
वसुदेवजीने सांगितलं आम्हाला बंदिवासामध्ये टाका. टाकलं बंदिवासामध्ये, आणि बंदिवासामध्ये टाकल्याच्या नंतर कालांतरानं सुरुवातीला एक मुलगा झाला. त्या मुलाचं पहिलं नाव आहे कीर्तिमान. पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. इतका सुंदर दिसण्याकरता देव कुणाच्याही पोटाला येत नाही. वसुदेवनी बदल नाही केला. स्तनपान झाल्याबरोबर लेकरू उचललं, तळ हातावर घेतलं आणि चलण्याकरता सुरुवात केली. कंसाच्या जवळ लेकरू आणून दिलं. इतका निर्दयी कंस. पण वसुदेवजीनं सुपुत्र आणून दिल्याबरोबर लेकराचा चेहरा पाहिल्याबरोबर तेवढा कंस, पण लेकराचा चेहरा पाहिल्याबरोबर तर मनामध्ये परिवर्तन झालं. पहिलं लेकरू मला मारणार नाही, 8वं मारणार आहे. सांगितलं तुम्ही सत्यवचनी आहात, हे जशाला तसं असणारा लेकरू तुम्ही परत घेऊन जा. निघाला परत घेऊन, आणि परत घेऊन निघाल्याच्या नंतर देवकीच्या जवळ आणून दिलं आणि देवकीनं बोलण्याकरता सुरुवात केली. हा, तुम्ही माझ्या भावाला दोष देत होता, माझ्या भाऊसारखा भाऊच नाही. बस संपलं. आणि घरोघर आहे बरं का. आता आपली पत्नी तिच्याच भावाचं वर्णन करणार, आणि आपण आपल्या भावाचं वर्णन करून बघा, बासा नगपची पुग बाण ठोला का ते ना. म्हणजे आपल्या भावाचा विषयच नाही, फक्त त्यांच्या भावाचा विषय. महाराज देवकीनं स्तुती करण्याकरता सुरुवात केली, आणि लेकराला स्तनपान केल्याच्या नंतर लेकरू थोडासा असं खेळू लागलं. तोपर्यंत 33 कोटी देवतांची मीटिंग बसली तिथं. अरे चाललंय काय नेमकं? जर ही अशी जर भूमिका होऊ लागली आणि कंसाच्या हाताने जर पुण्य होऊ लागलं तर देव अवताराला येणार नाही. पाप करण्याकरता काहीतरी घटना करा. मग काय केलं? असं करा, कंसाच्या हाताने बालकाची मृत्यू होईल आणि ब्रह्महत्येचं असणारं पातक होईल, याच्याकरता काहीतरी षडयंत्र करा. म्हणून नारदजीला जवळ बोलवून घेतलं. नारदजीला सांगितलं तुम्ही जाऊन एवढं कार्य करा. नारदजी आले, सोबत एक पेन्सिल आणि एक पाटीच घेऊन आले. कंसाच्या समोर ठेवली, आणि 1 आणि 2 नाही 8 रेषा ओढल्या. 8 रेषा ओढल्याच्या नंतर सांगितलं कंसा मोजण्याकरता सुरुवात कर. मग त्यानं सुरू केलं 1 2 3 4 5 6 7 8 केलं. डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे. पुन्हा तिकून इकडे मोजण्याकरता सांगितलं 8 7 6 5 4 3 2 1. सांगा आता, इकलाही 8वा होतो आणि तिकलाही 8वा होतो. म्हणजे बरोबर आहे. मग काय करू? काहीच करू नको. जन्माला आलं की ठेवायचंच नाही. वर्णन केलं 1 आणि 2 नाही, मुलगा जन्माला आल्याच्या नंतर 1 2 3 4 5 6 असे 6 लेकरं मारले. आणि 6 लेकरं मारल्याच्या नंतर मग मात्र 7वा जो गर्भ योग माया नेत आणि आश्चर्य करीत मना माझी. वर्णन केलेलं आहे. आता 7वा गर्भ देवकी गर्भाशयामध्ये शेषनारायणाचा असणारा तो अवतार बलभद्र. आता त्या गर्भाशयाला काढायचा आहे आणि रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता कोण नेऊन ठेवणार? आदिमाया शक्तीला बोलवलं, आणि बोलवल्याच्या नंतर देवानं सांगितलं एवढं कार्य तुम्हाला करावं लागेल. देवीने सांगितलं कार्य मी करील, पण याच्या बदल्यामध्ये मला काय मिळेल? त्या देवानं सांगितलं याच्या बदल्यामध्ये जसं प्रत्येक गावामध्ये माझं एक मंदिर असेल तसं प्रत्येक गावामध्ये आई तुझं एक मंदिर असेल. पहा, प्रत्येक गावामध्ये बरं का, इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, आपल्या गावात देवीचं मंदिर आहे. प्रत्येक गावात जा तुम्ही, देवीचं एक मंदिर आहे. बांधलेलं नसू द्या, पण देवी गावात आहे. त्या मायेला सांगितलं जसं माझं एक ठिकाण राहण्याचं पंढरपुरामध्ये होईल तसं तुझं सुद्धा एक राहण्याचं ठिकाण तुळजापूरच्या ठिकाणी होईल. म्हणजे ही एक भूमिका. जसे भक्त माझे वर्णन करतील तसे तुझे सुद्धा भक्त होतील आणि तुझे वर्णन करतील. आता आपण सगळे भक्त विठ्ठलाचे, पण काही भक्त आईचे सुद्धा आहेत. त्या आईचं गुणगान करत असताना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये गुणगान करतात. आता काही आईचं वर्णन करत असताना नाथबाबांनी वर्णन केलं आहे की अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी, किंवा सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे वर्णन केलेलं आहे. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, आणि जाऊ माझी फडफड बोलती बोडकी करग तिला. म्हणजे त्या अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून त्या आईच्या बाबतीमध्ये असणारे ते अभंग लिहिलेले आहेत. पण आता हे खरे अभंग ते माणसं बाजूला सोडून देतात आणि दुसरेच अभंग मार्केटला आणतात.
आता एक 2-3 मी पाठ केलेले आहेत बरं का, आम्हाला कामापुरते आहेत म्हणून आपलं तेवढं तुम्हाला एक म्हणून दाखवतो बरं का मी आता. हा. कल्लोळाचं पाणी तू कशाला ढवळील, नागाच्या पिल्ल्याला तू कार खवळील. कल्लोळाचं पाणी तू कशाला ढवळील, नागाच्या पिल्ल्याला तू कार खवळील. आता पहा, हे कुठल्या गाथ्यामध्ये नाही बरं का हे. हा, पुढं दुसरं गाणं आहे का. ढोलकीला बांधील तुझ पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायची नाय. ढोलकीला बांधील तुझ पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायची नाय. पुन्हा आराधी आलाय नवा ग नवा, आणि त्याला अगरबत्ती लावा. आता आराध्याला अगरबत्ती लावायची आता. आता गिरणीवाल्या दादा दळण देर दळून, तुळजापूरला जायला मला झाला उशीर. आता हे काय आहे, आणि तुम्ही रात्रभर गाणे चालू द्या बरं का. रावळ घुमतय कस ग बाई बाई, देवळ घुमतय कस. रावळ घुमतय कस ग बाई बाई, देवळ घुमतय कस. वा. आता ही जी भूमिका आहे हे गाथ्यामधली नाही, आपापल्या मनाच्या स्वरूपामधली असणारी भूमिका आहे. पण जरी ते भक्त मंडळी त्या आईची स्तुती करत असतील आणि गीतं म्हणत असतील तर वर्णन केलं आहे कशा का स्वरूपामध्ये होईना, पण आईची मात्र ती आराधना करतात, एवढं मात्र खरं. आता पहा, तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, आणि नामे भवपाश हाती आपुल्या तोंडी. इथं आईनं काय केलं, तो देवकी मातेच्या गर्भाशयामधला असणारा जो गर्भ होता तो असा काढला आणि रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवला. आता अनंताच्या अवताराची वेळ जवळ आली, आणि अनंताच्या अवताराची वेळ जवळ आल्याच्या नंतर वातावरण बदललं, आणि वातावरण बदलल्याच्या नंतर आता सगळ्या जणाला असणारा आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर मग मात्र त्या मासाचं वर्णन केलेलं आहे. तो कोणता मास होता. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. पुन्हा आयोनी संभव नोहे काही श्रमी, आणि नाम याचा स्वामी प्रगटला. आणि ही जी सगळी कथा आहे तर वसुमान तिथी बुधवार असे, अन शुक सांगतसे परीक्षिती. अशा स्वरूपामध्ये असणारं देवानं काय केलं, अवतार घेण्याच्या अगोदर देवकी मातेला दर्शन दिलं. एक म्हणजे 8 वर्षाची मूर्ती किंवा 16 वर्षाची मूर्ती दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्याच्या नंतर सांगितलं देवकी मातेनं, देवा जर अशा स्वरूपामध्ये जर मला दर्शन दिलं तर कोणी म्हणतील का हा देवकीचा आहे, मग काय कर, लहान हो. होय भक्ती केला तैसा, अन पुरवी धरावी ती इच्छा. देवानं लहान झाले, आणि लहान झाल्याच्या नंतर तिथं रडण्याकरता 2 स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. रडत असताना देवकी रडू लागली, आणि रडत असताना वसुदेवजी सुद्धा रडू लागले. आणि मग ज्या वेळेला लहान होते, लहान स्वरूपामध्ये हे 2 जण रडू लागले. रडण्याचं कारण एक, आता ही जर गोष्ट कंसाला कळली तर या सुद्धा बालकाला मारून टाकतील, म्हणून लपवा लपवा जग जेठी, झणी कंसासी कळेल, आणि माझ्या बाळासी मारील. मग काय केलं, वसुदेव आणि देवकी रडू लागली. त्यांना प्रश्न असा होता की आता हातामध्ये बेडे आहेत, कुलप लावले, तर त्याला कसं उचलायचं, काय करायचं. देवानं हसत हसत सांगितलं, मला इथं ठेवू नका, आता उशीर झालेला आहे, मला नंदाच्या घराला असणार. चला चला ब्राह्मण देवता, नंदाच्या घराला चला, कृष्णाला घेऊन या. मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला,
मजने ही गोकुळाला माया उपजली तेथे विमज आणि येथे माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे आता इथं तेच असणारं पार्ट आपल्याला या ठिकाणी आता पाहण्याकरता मिळणार आहे. देवबाप्पांनी सुंदर असणारे नियोजन इथं केलेलं आहे बरं का. त्यांना येण्याकरता थोडासा रस्ता द्या. चला देवबाप्पा चला. सगळ्याजणांनी एकदा त्यांचं स्वागत करा, एकदा टाळ्या वाजून एकदा. हां थोडा रस्ता द्या त्यांना एकदा. हां दम्मानं दम्मानं व्यवस्थित व्यवस्थित टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. अरे वा. दम्मानं या, दम्मानं या. या समोर इकडे या. इथं टेकवा नुसतं.